वेलकम स्टुडंट. आज आपण सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आपला सेकंड लेसन आहे त्याच्यामधला नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण किंगडम मोनेरा पाहिला, त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टाबद्दल पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले 3 किंगडम पाहणार आहोत. किंगडम प्लांटी, फंगी अँड ॲनिमालिया. प्लांटी, फंगी अँड ॲनिमालिया ह्या 3 किंगडमचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमालिया याच्या आपल्या 11च्या बुकमध्ये सेपरेट लेसन्स आहेत आणि त्यामुळे याच्या जास्त काही माहिती तुम्हाला ह्या किंगडमबद्दल दिलेली नाही. काही ठराविक फक्त पॉईंट्स दिलेले आहेत. फक्त जास्त आपण डिस्कशन याच्यामध्ये करणार आहे ते किंगडम फंगीबद्दलचं. आणि लेक्चर म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही होमवर्क दिलेला आहे. तो होमवर्क तुम्ही नोटबुकमध्ये लिहून मला पर्सनली सेंड करायचं आहे. चल सुरुवात करूया किंगडम प्लांटी. तुम्हाला माहिती आहे किंगडम प्लांटी म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहेत रे? प्लांट्स असणार आहेत आणि मोस्ट ऑफ द प्लांट तुम्हाला माहिती आहे कसे असतात? ॲटोट्रॉफ्स असतात. ॲटोट्रॉफ्स आपण काय म्हणतो तर ते कसे असतात रे? फोटोसिंथेसिस करत असतात, म्हणजे सनलाईटचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. ठीक आहे. आणि म्हणून असा पहिला पॉईंट म्हटला आहे, दिस किंगडम इज डॉमिनेटेड बाय ॲटोट्रॉफ्स. ओके. देन it also includes some semi-autotrophic members. काही याच्यामध्ये सेमी ॲटोट्रॉफिक मेंबर्स पण आहेत. सेमी म्हणजेच काही त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स कशा असणार आहेत? ॲटोट्रॉफिकच्या तर आहेच, पण त्याबरोबर हेट्रोट्रॉफिक पण असणार आहेत. मग त्याला आपण सेमी ॲटोट्रॉफिक मेंबर्स किंवा सेमी ॲटोट्रॉफिक असं म्हणणार आहे. मग कोणते ऑर्गॅनिझम सेमी ॲटोट्रॉफिक आहेत? तर त्याच्यामध्ये जे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आहेत. कोणते इन्सेक्टिव्हरस प्लांट आहेत? इन्सेक्टिव्हरस म्हणजे जे प्लांट इन्सेक्ट खातात. ठीक आहे. त्याला आपण एक्झाम्पल इथं व्हेनस फ्लायट्रॅप आहे, पीचर प्लांट आहे. ठीक आहे. हे पीचर प्लांट एक आहे. त्यानंतर ब्लॅडर वर्ट आहे. हे सगळे काय आहेत रे? इन्सेक्टिव्हरस प्लांट आहेत. त्याला आपण सेमी ॲटोट्रॉफिक असं सुद्धा म्हणणार आहे. त्याचबरोबर काही प्लांट्स आहेत ते हेटेरोट्रॉपिक सुद्धा आहेत. हेटेरोट्रॉपिक आहेत. जनरली आता हेटेरोट्रॉपिक म्हणजे कसे असणार आहेत? तर ते पॅरासाईट असतात. फॉर एक्झाम्पल कस्कुटाचं मला उदाहरण माहिती आहे की अमरवे किंवा आपण बाणगुळ सुद्धा असं म्हणतो त्याच्यामध्ये. तर इथं हे जे कस्कुटा प्लांट आहे ते काय करतं? दुसऱ्या प्लांटवर जे काही दुसऱ्या प्लांटनी फूड सिंथेसाइज केलेलं आहे ते सिंथेसाइज केलेलं फूड किंवा जे काही डायजेस्ट केलं त्यांचं पूर्ण पचन झालेलं फूड आहे त्याच्यावर ते जगत असतात. म्हणून त्याला आपण हेटेरोट्रॉपिक पॅरासायटिक असं म्हणणार आहे. ओके. मेंबर्स ऑफ these kingdoms are multicellular having eukaryotic cell containing chlorophyll. वैशिष्ट्य काय आहे बघा की ह्या किंगडममध्ये असणारे जे काही मेंबर्स आहेत म्हणजे प्लांट्स आहेत ते कसे आहेत? मल्टीसेल्युलर आहेत. त्याचबरोबर सेल कोणती आहे? त्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेल आहे. ठीक आहे. कोणती सेल आहे? युकॅरियोटिक सेल आहे की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? क्लोरोफिल प्रेझेंट आहेत. आणि बाय युझिंग दिस क्लोरोफिल प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. ओके. देन सेल्स हॅव अ सेल वॉल. तुम्ही याच्या अगोदर प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचं स्ट्रक्चर शिकलाय. समजा ही प्लांट सेल असेल तर ह्या सेलला काय असते रे? सेल वॉल असते. आणि ती सेल वॉल कशाने बनलेली असते? सेल्युलोजनी बनलेली असते. कशाने बनलेली असते? सेल्युलोज. लक्षात ठेवा, प्लांटची सेल वॉल आहे ती सेल वॉल कशाने बनलेली असते? सेल्युलोजनी बनलेली असते. Plant exhibit alternation of generation. For example, life cycle or that is life cycle has a 2 distinct phases. वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींचं जे जनरेशन आहे ते अल्टरनेशन जनरेशन आहे. याचा अर्थ लाईफ सायकल त्यांच्या 2 वेगवेगळ्या फेजेसमध्ये कंप्लीट होतं. ज्यावेळेस तुम्ही किंगडम प्लांटीमध्ये तुम्हाला हे आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. त्याच्यानंतर सगळ्यात इथं तुम्हाला प्लांटचे क्लासिफिकेशन दिलेलं आहे. 9th स्टँडर्डमध्ये 9वीमध्ये तुम्ही शिकलेलं आहे की किंगडम प्लांटी जे आहेत ह्या किंगडम प्लांटीचे 2 मेजर ग्रुप आहेत. कोणकोणते? अकॉर्डिंग टू म्हणजे त्याला फुलं फळं येतात की नाही याच्यावरून किंगडम प्लांटीचे 2 टाईप्स केलेले होते. एक म्हणजे क्रिप्टोगॅम आणि दुसरा म्हणजे फिनेरोगॅम. ओके. क्रिप्टोगॅम अँड फिनेरोगॅम. हे झालं किंगडम प्लांटीबद्दल. आता आपण सगळ्यात थोडासा अवघड असं म्हटलं तरी चालेल कारण ह्या कॅरेक्टरिस्टिक्स थोड्याशा नवीन आहेत. नावं याच्यामध्ये नवीन आहेत. त्यामुळं
जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. आपण नेक्स्ट किंगडम बघतोय, किंगडम फंगी, जे बुरशीसारखे ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये येणार आहेत. मग कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहेत बघा. दीज आर युकॅरियोटिक हेट्रोट्रॉप्स. युकॅरियोटिक आहेत. तुम्हाला माहिती की फक्त किंगडम मोनेरा जो आहे तो प्रोकॅरियोटिक आहे. बाकीचे चारही किंगडम जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत रे, युकॅरियोटिक आहेत. फक्त युकॅरियोटिक नाहीत तर फंगी कसे आहेत रे, हेट्रोट्रॉप्स आहेत, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. सुरुवातीच्या काळाला ज्यावेळेस क्लासिफिकेशन केलं गेलं होतं त्यावेळेस फंगीला प्लांट्समध्ये कन्सिडर केलं होतं, पण नंतर असं लक्षात आलं की फंगी काय रे, हेट्रोट्रॉप्स आहेत, त्याच्यामुळे ते प्लांट्समध्ये पुन्हा इन्क्लूड केलं नाही, सेपरेट किंगडम केला, किंगडम फंगी. दीज आर युकॅरियोटिक हेट्रोट्रॉप्स, ज्याच्यामध्ये डायजेशन जे आहे, पचन आपण म्हणतो, ते कसं असतं, एक्स्ट्रा सेल्युलर. एक्स्ट्रा सेल्युलरचा अर्थ सेलच्या बाहेर. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजेच काय, सेलच्या बाहेर जे डायजेशन होते ते डायजेशन कसं असतं, एक्स्ट्रा सेल्युलर असतं. सेकंड पॉईंट, कुठं आढळतात ते, दे आर फाउंड इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. वॉर्म म्हणजे उबदार, बरोबर आहे. कुठं आढळतात ते, उबदार आणि आर्द्रता असणारे, ह्युमिड प्लेस, आर्द्रता असणाऱ्या आणि उबदार असणाऱ्या ठिकाणी आपल्याला ह्यांची वाढ झालेली दिसते. दे हॅव सिम्पल बॉडी विच मे बी युनिसेल्युलर or made up of long thread-like structures called as hyphae. आता हे जे फंगीमध्ये ऑर्गॅनिझम जे आढळतात त्यांचं प्लांट आणि ॲनिमलसारखी बॉडी डेव्हलप्ड किंवा कॉम्प्लेक्स असत नाही. बॉडी कशी आहे त्यांची, सिम्पल आहे. दे हॅव सिम्पल बॉडी, जे मग मे बी काही युनिसेल्युलर असतील किंवा काही मल्टीसेल्युलर असतील, मे बी युनिसेल्युलर. किंवा त्यांच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं आढळतं, लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर, दोऱ्यासारखं एक लांब स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आढळतं, ज्याला हायपी असं म्हटलं जातं. ओके, याच्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा पॉईंट आहेत. हायपी कसा आहे, सेप्टेड आहे, नॉन सेप्टेड आहे, याच्यावर त्याचे टाईप्स केलेले आहेत. ठीक आहे. व्हॉट इज हायपी, हायपी म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला हायपी असं म्हटलं जातं. मग जे काही लार्ज फंगी आहेत, फॉर एक्झाम्पल मशरूम. मशरूम तुम्हाला माहिती आहे, जे एडिबल मशरूम आपण इथं घेणार आहे की ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात. हे एक प्रकारचं फंगस आहे. लार्ज फंगी सच ॲज अ मशरूम्स हॅव अ कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल. ह्या सेल्स एकत्र येतात आणि एक विशिष्ट असा स्ट्रक्चर तयार होतं आहे. कॉम्पॅक्ट मास असं म्हटलं गेलं आहे, त्यालाच आपण मशरूम असं म्हणतोय. मशरूम ही एक प्रकारची काय, फंगस आहे. काही ऑर्गॅनिझम जे युनिसेल्युलर आहेत, जनरली फंगी कसे आहेत रे, मल्टीसेल्युलर आहेत, पण काही एक्सेप्शन, फॉर एक्झाम्पल ईस्ट सारखे जे काही फंगस आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हॅव प्रोटोप्लास्ट विथ अ मेनी न्यूक्लियाय. रायझोपस जो आहे किंवा सॅक्रोमायसिस, ईस्ट जे म्हणतोय आपण, हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत युनिसेल्युलर आहेत, ज्याच्यामध्ये प्रोटोप्लास्ट आहे आणि त्या प्रोटोप्लास्टमध्ये मेनी न्यूक्लियाय म्हटले. न्यूक्लियसचं प्लुरल काय आहे, न्यूक्लियाय. ठीक आहे, न्यूक्लियसचं प्लुरल काय येतं, न्यूक्लिया, म्हणजे भरपूर न्यूक्लिया त्याच्यामध्ये, मेनी जास्त असणार आहेत. एक्झाम्पल रायझोपोस, सॅक्रोमायसिस. 10th मध्ये तुम्हाला सॅक्रोमायसिस बद्दल झालेलं आहे. पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. बॉडी कशी असते, फिलामेंटस असते. फिलामेंटस म्हणजे तंतुमय. फिलामेंटसचा अर्थ काय होतो, तंतुमय. बॉडी कशी आहे यांची, तंतुमय आहे. याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला ॲक्च्युली मायसेलियम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मायसेलियम. बघा हा पॉईंट लक्षात ठेवा. बॉडी जी आहे त्या फंगीची फिलामेंटस आहे, जिला मायसेलियम असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, हायपीज प्रेझेंट असतात. देन द हायपी मे बी सेप्टा ऑर विदाउट सेप्टा. आता हे जे हायपी आहे ते सुद्धा काहींच्यामध्ये सेप्टा आहे, काहींच्यामध्ये सेप्टा असत नाही, विदाउट सेप्टा. दे मे बी युनी ऑर मल्टी न्यूक्लिएटेड. हे जे हायपी आहेत काहींच्यामध्ये एकच न्यूक्लियस असणार आहे, ज्याला आपण युनी न्यूक्लिएट असं म्हणणार आहे. काहींच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असणार आहे, त्याला आपण मल्टी न्यूक्लिएट असं म्हणणार आहे. थर्ड पॉईंट, जर हायपी कशा असतील, नॉन सेप्टेड मल्टी न्यूक्लिएटेड असतील. बघा हा पॉईंट MCQला बऱ्याच वेळा विचारला जातो. नॉन सेप्टेड मल्टी न्यूक्लिएट हायपीला काय म्हटलं जातं, सिनोसायटिक हायपी असं म्हटलं जातं. सिनोसायटिक हायपी कोणाला म्हणणार आहे,
जर ते हायपी कसे असतील, नॉन सेप्टेड आणि मल्टीन्यूक्लिएट असतील. नॉन सेप्टेड आणि मल्टीन्यूक्लिएट हायपीना काय म्हटलं जातं, सिनोसायटिक हायपी असं म्हटलं जातं. द सेल वॉल इन फंगी इज कंपोज्ड ऑफ कायटिन. हा एक पॉईंट लक्षात घ्या. आता आपण बघितलं होतं की प्लांटची सेल वॉल आहे ती सेल्युलोजनी बनलेली आहे, पण फंगसची जी सेल वॉल आहे ती सेल वॉल मात्र कायटिननी बनलेली आहे. कायटिन हे काय आहे, एक पॉलिसॅक्राइड आहे. ठीक आहे, किंवा आपण त्याला फंगल सेल्युलोज सुद्धा म्हणू शकतो. ओके, फंगल सेल्युलोज सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा. द फंगी एक्झिबिट हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मोस्टली दे आर सॅप्रोफायटिक, सम आर पॅरासायटिक और प्रिडॅटर. आता हे जे फंगी आहेत ते मोस्ट ऑफ द कसे आहेत रे, हेट्रोट्रॉपिक आहे मग सांगितलं. पण हेट्रोट्रॉपिकमध्ये सुद्धा, हेट्रोट्रॉपिक म्हणजे आपण त्याला परजीवी, दुसऱ्यावर अवलंबून, डिपेंड ऑन अदर. मग हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशनसाठी हेट्रोट्रॉपिक आहेत, पण त्यातले मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम कसे आहेत रे, सॅप्रोफायटिक आहेत. सॅप्रोफायटिक म्हणजेच काय, जर ते ऑर्गॅनिझम डिकेइंग मॅटरवर, कुजलेल्या पदार्थांवर जगत असतील तर त्याला आपण सॅप्रोफाइट असं म्हणतोय. आणि हे जे फंगी आहेत, मोस्ट ऑफ द फंगी काय असतात, सॅप्रोफायटिक आहेत. कसे आहेत, सॅप्रोफायटिक आहेत. त्यातले काही मात्र पॅरासायटिक आहेत, काही आहेत ते प्रिडॅटर आहेत, काही आहेत ते प्रिडॅटर आहेत, काही आहेत ते पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजेच काय, दुसऱ्यांवर जगणारे, दुसऱ्यांनी खाल्लेलं फूड स्वतः यूज करणारे असतील, किंवा प्रिडॅटर भक्षक असतील. ठीक आहे. देन दे रिप्रोड्यूस सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली. यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं सेक्शुअली पण होतं आणि असेक्शुअली पण होतं. 10th 10वीला तुम्हाला झाले रिप्रोडक्शन सेक्शुअल आणि असेक्शुअल. मग असेक्शुअल जे रिप्रोडक्शन आहे ते रिप्रोडक्शन कोणकोणत्या मेथडनी होतं, फ्रॅगमेंटेशन, बरोबर आहे, फ्रॅगमेंटेशन आहे, देन फिजन आहे, आणि थर्ड वन आहे तो म्हणजे बडिंग आहे. बघा, फ्रॅगमेंटेशन, फिजन अँड बडिंग. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय, जर त्या ऑर्गॅनिझमचे तुकडे झाले, फ्रॅगमेंट झाले, आणि त्या तुकड्यांपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असेल तर ते रिप्रोडक्शन असेक्शुअल असतं. फॉर एक्झाम्पल स्पायरोगॅरा, आठवत्या बघा 10वीमध्ये तुम्हाला झाले. फिजन म्हणजेच काय, एका ऑर्गॅनिझमपासून 2 ऑर्गॅनिझम तयार होत असतील, अमिबासारखे. मग त्याच्यामध्ये आपण मल्टिपल फिजन पण घेऊ शकतो, सिम्पल फिजन, बायनरी फिजन, हे ह्या फिजनमध्ये येतात. आणि बडिंगचं ईस्टचं एक्झाम्पल तुम्ही 10thला पाहिलं होतं की आउटग्रोथ निर्माण होते, त्याला बड असं म्हटलं जातं. ती बड डेव्हलप होते आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. ठीक आहे, म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन, फिजन आणि बडिंग मार्फत होत असतं. आता एक वैशिष्ट्य आहे बघा, काही फंगी आहेत ते सिम्बायोटिक आहेत. सिम्बायोटिक म्हणजेच काय, ते एकटे नाहीत, ते कुणाबरोबर तरी असोसिएट करत असतात. म्हणजेच कॉमन म्हणण्यापेक्षा सिम्बायोटिक म्हणजे असोसिएशन. म्हणजे हे जे फंगी आहेत ते वाढत असताना दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमचा वापर करत असतात. मग ते कुणाबरोबर, आयदर लिव्ह विथ अल्गी बरोबर असतील किंवा मायकोरायझिया बरोबर असतील. ठीक आहे, मग अल्गी बरोबर जर त्यांचं असोसिएशन असेल तर त्याला लायकेन असं म्हटलं जातं. हा एक शब्द आहे बघा, लायकेन. ओके, लिटमस पेपर तयार करण्यासाठी हा लायकेन वापरलं जातं. 10th तुम्हाला झाले. लायकेन जे आहे, हे लायकेन म्हणजेच काय, तर फंगी आणि अल्गी ह्यांच्या असोसिएशनला लायकेन असं म्हटलं जातं. तर हायर प्लांट्समध्ये जे असोसिएशन आपल्याला दिसतं ते मायकोरायझिया असतं. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल. काही फंगी आहेत ते युजफुल असतात तर काही हार्मफुल असतात. म्हणजे सगळेच युजफुल सगळेच हार्मफुल असतं असं नाही. काही फंगी आहेत ते युजफुल आहेत, काही आहेत ते हार्मफुल आहेत. मग काही एक्झाम्पल आपण बघूया, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आहे. पहिलं एक्झाम्पल आहे मशरूम. मशरूमचा वापर आपण फूड म्हणून केलं जातं. ओके, तुम्हाला मगाशी सांगितलं की प्रोटीन त्याच्यामध्ये भरपूर असतात. सो मशरूम्स आर कन्झ्युम्ड ॲज ए फूड. याचा वापर आपण फूड म्हणून करतोय. सेकंड, ईस्ट. बघा, ईस्टचा वापर तुम्हाला माहिती आहे कुठे केला जातो, बेकरीमध्ये केला जातो.
ईस्ट जो फंगस आहे त्याचा वापर बेकरीमध्ये केला जातो किंवा ब्रेवरीज म्हणजेच काय, जी पेय तयार केली जातात, मग ते शीतपेयामध्ये बाकीची सुद्धा पेय येणार आहेत, त्या ब्रेवरीजमध्ये सुद्धा ह्या ईस्टचा वापर केला जातो. हा झाला सेकंड यूज. थर्ड यूज काय आहे बघा, पेनिसिलियम हा एक फंगस आहे. पेनिसिलियम अ फंगस इज वेल नोन फॉर, कशासाठी, फॉर अँटीबायोटिक प्रोडक्शन. जे अँटीबायोटिक तयार केले जातात मेडिसिन, त्या अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये ह्या पेनिसिलियम फंगसचा वापर केला जातो. हे झाले युजेस, 3 युजेस आपण बघितले. पण सगळेच युजेस युजफुल आहेत असं नाही, काही फंगी हार्मफुल पण आहेत, ज्याच्यामुळं प्लांट आणि ॲनिमलमध्ये डिसीजेस होतात. सो सेकंड पॉईंट, harmful fungi causes diseases in plants and animal. For example, पिकिनिया हे जे फंगस आहे हे काय करतं, प्लांट ॲनिमलमध्ये डिसीज प्रोड्यूस करतं. The fungi are further classified on the basis of their structure, mode of spore formation and fruiting bodies as picture. त्यांनी सांगितलं की हे जे फंगी आहेत त्याचं क्लासिफिकेशन पुन्हा केले, टाईप केलेले आहेत. मग ते टाईप करताना कशावरून केलेले आहेत, ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचे स्पोर फॉर्म कसे होतात, किंवा त्यांच्यामध्ये फ्रुटिंग बॉडीज कशी आहे. जशी तुम्हाला डायग्राममध्ये इथे पिक्चरमध्ये दाखवलेली आहे, ही जी आहे ती फ्रुटिंग बॉडी आहे. म्हणजे हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय इथं पॉइंटरला दिसतंय बघा, इकडे सॉरी डायग्राममध्ये बघा, हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, फ्रुटिंग बॉडी असं म्हटलं जातं. आता 4 टाईप आहेत बघा फंगसचे, जे अकॉर्डिंग टू शेप असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा फ्रुटिंग बॉडी, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावरून फंगसचे एकूण 4 प्रकार केलेले आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे फायकोमायसिटीज. कोणता आहे पहिला, फायकोमायसिटीज. मग या फायकोमायसिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया, जे 10th मध्ये किंवा त्याच्या अगोदर तुम्ही म्युकरची डायग्राम काढलेली आहे. ते म्युकर कशामध्ये येतं, ह्या फायकोमायसिटीजमध्ये येतं बघा. पहिला पॉईंट की ह्या फायकोमायसिटीजला काय म्हटलं जातं, अल्गल फंगी सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येकाला एक विशिष्ट असं नाव आहे. फायकोमायसिटीजला अल्गल फंगी असं म्हटलं जातं. आता याचं मायसेलियम आहे. मायसेलियम म्हणजे आपण काय, बॉडी असं म्हटलं होतं. याची बॉडी जी आहे ती कशी आहे रे, असेप्टेड आहे, सिनोसायटिक आहे. सिनोसायटिक म्हणजे मल्टीन्यूक्लिएटेड आहे. मायसेलियम इज मेड अप ऑफ असेप्टेड सिनोसायटिक हायपी. आता कुठं आढळतात हे, दे कॉमनली ग्रो इन मॉइस्ट अँड डॅम्प हॅबिटॅट. जिथं ओलसर आणि दमट वातावरण आहे तिथं हे आढळतात. त्याचबरोबर ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, जे कुजणारे पदार्थ आहेत त्या कुजणाऱ्या पदार्थावर आढळतात. त्याचबरोबर ॲज वेल ॲज इन ॲक्वॅटिक हॅबिटॅट, काही जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे सुद्धा आहेत. तर ॲज पॅरासाईट ऑन प्लांट, तर काही याच्यामधले ऑर्गॅनिझम्स आहेत त्या वनस्पतीवर पॅरासाईट म्हणून जगत असतात, परजीवी म्हणून जगत असतात. बघा 4 त्याचे कुठं आढळतात, 4 टाईप केले त्यांनी. पहिला आहे कुठं आढळतात, मॉइस्ट अँड डॅम्प हॅबिटॅट असेल त्याचं, ॲक्वॅटिक हॅबिटॅट असेल, किंवा डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर असेल, किंवा ते ॲज अ पॅरासाईट ऑन अ प्लांट. एक्झाम्पल याचे म्युकर, रायझोपस, ज्याला ब्रेड माउल्ड असं म्हटलं जातं, जी काही भाकरीवर चपातीवर येणारी बुरशी आहे. नंतर अल्बिगो जो आहे, अल्बिगो काय आहे रे, तर इट इज अ पॅरासायटिक फंगस, जो मस्टर्डवर आढळतो. मस्टर्ड म्हणजेच काय, मोहरीवर जो फंगस आढळतो त्याला अल्बिगो असं म्हटलं जातं. ठीक आहे, दिस आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायकोमायसिटीज. फायकोमायसिटीजला अल्गल फंगी असं म्हटलं जातं. मायसेलियम कसं आहे, असेप्टेड आहे, सिनोसायटिक आहे हायपी याच्यामध्ये. एक्झाम्पल म्युकर किंवा रायझोपस. ही डायग्रॅम म्युकरची नोटबुकमध्ये काढायची आहे. सेकंड टाईप आहे त्याचा ॲस्कोमायसिटीज. बघा सेकंड टाईप आहे ॲस्कोमायसिटीज. ॲस्कोमायसिटीजमध्ये तुम्हाला इथे डायग्रॅम दिसते ॲस्परगिलसची. ॲस्परगिलस हे कशामध्ये येतं आहे, ॲस्कोमायसिटीजमध्ये येते. आता ॲस्कोमायसिटीजला अजून एक नाव आहे बघा, सॅक फंगी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सॅक फंगी. ओके, मग अशी अल्गल फंगी होती, ह्याला सॅक फंगी असं म्हटलं जातं. आणि हे फंगस कसे आहेत रे, मोस्टली
मल्टी सेल्युलर आहेत. मोस्टली कसे आहेत, हे मल्टी सेल्युलर आहेत. पण रेअरली, मग अशी मी तुम्हाला सांगितले की मल्टी सेल्युलर, मोस्ट ऑफ द मल्टी सेल्युलर आहेत. फक्त ईस्ट जो आहे तो ईस्ट मात्र कसा आहे रे, युनिसेल्युलर आहे. रेअरली युनिसेल्युलर व्हरायटीज इन्क्लूड ईस्ट. एवढे ऑप्शन लक्षात ठेवू शकता की फंगस जे आहे ते मल्टीसेल्युलर आहेत, एक्सेप्शन ईस्ट लक्षात ठेवा. आता ह्याचे जे हायपी आहेत ते हायपी मात्र कसे आहेत रे, ब्रांच्ड आहेत आणि सेप्टेड आहेत. सेप्टा प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. हायपीज आर ब्रांच्ड अँड सेप्टेड. सॅक फंगी कॅन बी डिकम्पोजर्स, पॅरासाइट्स और कॉप्रोफिलियस. आता हे सॅक फंगी जे आहेत किंवा ॲस्कोमायसिटीज जे आहेत त्यातले काही डिकम्पोजर्स आहेत. डिकम्पोजर्स म्हणजेच काय, जे विघटन घडवून आणतात, डिकम्पोजिशन घडवून आणतात. काही डिकम्पोजर्स असू शकतात, काही पॅरासाइट्स आहेत, परजीवी दुसऱ्यावर अवलंबून आहेत, तर काही कॉर्पोफिलस आहेत किंवा कॉप्रोफिलस म्हणू शकतो आपण. कॉप्रोफिलस म्हणजेच काय, जे डंग्सवर वाढतात, ग्रोज ऑन डंग. जे काही विष्ठ आहे प्राण्यांची त्याच्यावर जे वाढतात त्याला कॉप्रोफिलस असं म्हटलं जातं. ठीक आहे. काही डिकम्पोजर्स आहेत, काही पॅरासाइट आहेत, काही कॉप्रोफिलस आहेत. मोरेल्स अँड ट्रफल्स आर अ व्हरायटीज ऑफ सॅक फंगी दॅट आर कन्झ्युम्ड ॲज डिलिशियस. त्यातल्या काही ॲस्कोमॅसिटीज आहेत, काही ऑर्गॅनिझम्स आहेत, जे काही सॅक फंगीज आहेत त्या कन्झ्युम केल्या जातात किंवा खाल्ल्या जातात. कोणत्या आहेत नावं बघा, मोरेल्स अँड ट्रफल्स. लक्षात ठेवा, मोरेल्स अँड ट्रफल्स काय केले जातात, कन्झ्युम केले जातात. देन न्यूरोस्पोरा इज युजफुल इन अ जेनेटिक अँड बायोकेमिकल असेस. दुसरं एक एक्झाम्पल आहे, न्यूरोस्पोरा नावाचं जे फंगस आहे ज्याचा वापर बायोटेक्नॉलॉजीमध्ये जास्त केला जातो, म्हणजे जेनेटिक आणि बायोकेमिकल असेसमध्ये त्याचा वापर होतो. एक्झाम्पल ॲस्पेरगलस, पेनिसिलियम. मगाशीच आपण बघितलं पेनिसिलियमचा वापर अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी केला जातो. क्लाव्हिसेप आहे, न्यूरोस्पोरा आहे आणि सॅक्रोमायसिस. हे सगळे कशामध्ये येतात, ॲस्कोमायसिटीजमध्ये येतात. तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे बॅसिडोमायसिटीज. बघा 4 टाईप आहेत, त्याचा तिसरा टाईप आहे बॅसिडोमायसिटीज. बॅसिडोमायसिटीजचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मशरूम. सगळ्यांना माहिती आहे मशरूम जे आहे ते बॅसिडोमायसिटीज आहे. ह्या बॅसिडोमायसिटीजला अजून एक नाव आहे, त्याला क्लब फंगी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, क्लब फंगी. आता याच्यामध्ये ह्याचे हायपीज जे आहेत ते हायपी कशा आहेत रे, ब्रांच्ड आहेत, सेप्टेड आहेत. कशा आहेत, ब्रांच्ड तर आहेच, त्याचबरोबर सेप्टेड आहेत. एक्झाम्पल ॲगॅरिकस. ॲगॅरिकस म्हणजेच काय, मशरूम. मशरूमलाच नाव काय आहे, ॲगॅरिकस आहे. ठीक आहे. देन गॅनोडर्मा ज्याला ब्रॅकेट फंगी असं म्हटलं जातं, युस्टिलॅगो ज्याला स्मूट्स असं म्हटलं जातं, आणि पुसिनिया जे आहे ते रस्ट आहे. ठीक आहे. मगाशी आपण याच्यामध्ये बघितलं होतं की जे रसला आपण गंज असं म्हणतो, म्हणजे हा प्लांट आणि ॲनिमल वर जे काही डिसीज प्रोड्यूस करणारा हा फंगस आहे ज्याला पुसिनिया असं म्हटलं जातं. लास्टचा पॉईंट आहे तो म्हणजे ड्युटेरोमायसिटीज. नावं लक्षात ठेवा, लास्ट आहे, याच्याबद्दल फक्त 2च ओळी माहिती दिलेली आहे. ड्युटेरोमायसिटीज. ड्युटेरोमायसिटीज म्हणजेच काय बघा, हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, त्याला अल्टरनेरियस एक्झाम्पल आहे बघा. आता ड्युटेरोमायसिसचं पहिलं त्यांनी पॉईंट काय केला आहे की ह्यांना आपण इम्परफेक्ट फंगी असं म्हणतोय. इम्परफेक्ट म्हणजेच काय रे, परिपूर्ण म्हणता येईल का त्याला आपल्याला, नाही. जे काही इम्परफेक्ट फंगी आहेत त्यांना ड्युटेरोमायसिटीज असं म्हटलं जातं. म्हणजेच हे अपरिपक्व किंवा आपण याला परफेक्ट आहेत असं फंगी म्हणू शकत नाहीत. ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं रे, फक्त असेक्शुअली होतं. आपल्या कॅरेक्टर्समध्ये काय बघितलं होतं की रिप्रोडक्शन सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली होतं आहे, पण ड्युटेरोमायसिटीजमध्ये रिप्रोडक्शन फक्त कसं होतं, असेक्शुअली होतं. ओके. एक्झाम्पल आपण बघितलं. याच्यामध्ये आपण फंगसचे 4 टाईप बघितले. त्याच्यानंतर लास्टचा किंगडम आहे तो किंगडम ॲनिमालिया. किंगडम ॲनिमालियामध्ये याच्यामध्ये ॲनिमल्स येणार आहेत आणि ॲनिमल्स तुम्हाला माहिती आहे कसे असतात, हेट्रोट्रॉप्स असतात. मेंबर्स ऑफ दिस किंगडम आर हेट्रोट्रॉप अडॅप्टेड टू होलोझोइक न्यूट्रिशन. तुम्ही ॲनिमालियामध्ये
कॅरेक्टरिस्टिक न्यूट्रिशन कशा पद्धतीने घेतलं जातं ते तुम्ही पाहिलेलं आहे. आणि हे जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन याच्यामध्ये आपल्याला कसं दिसतं, होलोझाइक न्यूट्रिशन दिसतं. सेकंड, मोस्ट ऑफ देम हॅव अ कॅपॅसिटी ऑफ लोकोमोशन. बरेच जण, मोस्ट ऑफ देम, जास्तीत जास्त याच्या ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यामध्ये लोकोमोशन करण्याची, हालचाल करण्याची कॅपॅसिटी असते. कसे असतात ते? दे आर मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स वेअर सेल्स लॅक क्लोरोफिल ॲज वेल ॲज सेल वॉल. कशा आहेत ते? मल्टीसेल्युलर तर आहेत, युकॅरियोटिक पण आहेत, त्याचबरोबर त्यांच्या सेलमध्ये लॅक म्हणजे कमतरता. कशाची कमतरता रे? म्हणजे काय नसतं? क्लोरोफिल असत नाही, त्याचबरोबर सेल वॉल सुद्धा असत नाही. म्हणजे जे काही प्लांट सेल आहेत त्या प्लांट सेलमध्ये म्हणजे प्लांट सेलमध्ये क्लोरोफिल असतं आणि सेल वॉल असते, तुम्हाला माहिती आहे. ॲनिमल सेलमध्ये मात्र क्लोरोफिल आणि सेल वॉल असत नाही. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ग्रोथ यांची जी आहे ते डिटर्मिनेट आहे. डिटर्मिनेट म्हणजे विशिष्ट कालावधीपर्यंत होणारी. ठीक आहे. फॉलो डेफिनाइट पॅटर्न, विशिष्ट अशा पॅटर्नमध्ये त्यांची ग्रोथ होत असते. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम ॲनिमालिया. आणि याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट तुमचा ॲनिमालियामध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे ॲनिमल्सचाच तुम्ही स्टडी करताय. किंगडम प्लांटीमध्ये वेगवेगळ्या प्लांटचा तुम्ही स्टडी करताय. फक्त इथं तुम्हाला बेसिक काही कॅरेक्टरिस्टिक प्लांटी आणि ॲनिमालियाबद्दल बघितल्या. पण जास्त डिस्कशन आपण कशावर केलं तर किंगडम फंगसवर केलं किंवा फंगीवर केलं. मग आता रिलेटेड जेवढा पोर्शन झालेला आहे त्याच्यावर मी काही क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व करायचे ॲज ए होमवर्क आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचे. पहिला क्वेश्चन जो आहे MCQ क्वेश्चन आहे. कॉझिटिव्ह एजंट ऑफ अ रेड टाईड इज. एक्झाम्पल ऑप्शन्स दिलेले आहे तुमच्या पुढं. डायनोफ्लॅजिलेट, युग्लिनॉइड, क्रायसोफाईट अँड लायकेन. याचा आन्सर काय असेल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. सेकंड क्वेश्चन आहे सिलेक्ट ऑड वन आउट फॉर हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. ह्यातला कोणता बॅक्टेरिया हेट्रोट्रॉपिक आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. पहिला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, दुसरा आहे लॅक्टोबॅसिलाई, तिसरा आहे मिथॅनोजन्स आणि चौथा आहे सियानोबॅक्टेरिया. ठीक आहे. ह्यातला कोणता बॅक्टेरिया हेट्रोट्रॉपिक आहे हे शोधून काढायचं आहे. तिसरा क्वेश्चन आहे पॅरामेशियम. पॅरामेशियम कसे असतात? सिलिएटेड प्रोटिस्ट आहे, आपण शिकलोय. सिलिया असतात त्याला म्हणून सिलिएटेड प्रोटिस्ट आहेत. प्लाझ्मोडियम कसा असतो? दोन्ही प्रोटिस्टच आहेत. ओके, प्रोटोझोन्स आहेत. मग हे प्रोटोझोन्स पॅरामेशियम सिलिएटेड असेल तर प्लाझ्मोडियम कसा असतो? त्याचे ऑप्शन्स तुम्हाला दिले आहेत बघा. ॲमिबॉइड प्रोटोझोन, सिलिओफोरा, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन का स्पोरोझोन्स. ह्यातलं काय आन्सर असेल ते तुम्ही लिहायचं आहे. हे झाले MCQ टाईप क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन कसं आहे बघा. आन्सर द फॉलोविंग. आन्सर द फॉलोविंगमध्ये पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ मोनेरा. मोनेराचे सायलेंट फीचर्स काय? ठीक आहे, वैशिष्ट्य त्याचे काय आहेत ते तुम्ही याच्यामध्ये लिहायचे मोनेरा किंगडमचे. दुसरं आहे व्हॉट विल बी द शेप ऑफ बॅसिलस अँड कोकस टाईप ऑफ बॅक्टेरिया. आपण जे बॅक्टेरिया शिकलो किंगडम मोनेरामध्ये, बॅक्टेरियाचे टाईप जे शिकलो अकॉर्डिंग टू शेप, जसा शेप आहे त्याच्यावरून बॅक्टेरियाचे आपण टाईप शिकलो. मग बॅसिलस म्हणजे आपण ज्या बॅक्टेरियाला बॅसिलस असं म्हणतो त्यांचा शेप कोणता असतो, कोकस ज्यांना म्हणतो त्यांचा शेप कोणता आहे, एवढंच लिहायचं आहे फक्त. ठीक आहे. व्हॉट विल बी द शेप ऑफ बॅसिलस अँड कोकस टाईप ऑफ बॅक्टेरिया. देन क्वेश्चन नंबर 3, राईट शॉर्ट नोट ऑन. कशावर शॉर्ट नोट लिहायचे तुम्हाला? पहिली शॉर्ट नोट आहे युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरिया. कोणत्या बॅक्टेरिया युजफुल आहेत आणि कोणते हार्मफुल आहेत ते तुम्हाला ह्या नोटमध्ये लिहायचं आहे. युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरिया. देन 5 किंगडम सिस्टीम, जी 5 किंगडम आपण शिकलेले आहोत. किंगडम मोनेरा पासून किंगडम ॲनिमालियापर्यंत तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक 2-2, 4-4 ह्याच्यामध्ये लिहिल्या पाहिजे. आणि लास्ट क्वेश्चन आहे युजफुल फंगी. आत्ताच आपण डिस्कस केलं की कोणत्या फंगी युजफुल आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. ओके, हे तिन्ही क्वेश्चन्स तुम्ही लिहून त्याचा आन्सर शोधून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचे आणि प्रत्येकाने हा होमवर्क करायचा आहे. बघा लक्षात ठेवा, थोडासा पॉईंट फक्त राहिला आहे. हा लेसन कंप्लीट होणार आहे. व्हायरसचा फक्त राहिलेला आहे.
बाकी सगळा पॉईंट आपल्या इथे कव्हर झालेला आहे. जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्ही इथं नोट्स काढा आणि माझ्या नंबरला पाठवा. ठीक आहे, त्याचा रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. थँक्यू.